दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं घ्या, सोन्यासारखं राहा असं म्हणत आपट्याची पानं देतो. पण कधी विचार केलाय का, ही साधी पानं सोन्यासारखी मौल्यवान का मानली जातात? चला यामागचं रहस्य जाणून घेऊया. या परंपरेमागे एक पौराणिक कथा आहे. प्रभू श्रीरामांचे पूर्वज दानशूर रघुराजांची ही गोष्ट. वरतंतू ऋषींचा शिष्य कौस्य याला आपल्या गुरूंना 14 कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून द्यायच्या होत्या. रघुराजाने नुकताच विश्वजित यज्ञ केल्याने त्याचा खजिना रिकामा होता. तेव्हा कौस्तवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी रघुराजाने कुबेराची प्रार्थना केली. कुबेरानेही प्रसन्न होऊन सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. कौस्तवाने आपल्या गरजेपुरत्या 14 कोटी मुद्रा घेतल्या. यावर खुश होऊन रघुराजाने आपट्याच्या झाडाखाली या सुवर्ण मुद्रा प्रजेला लुटायला दिला. हा दिवस होता विजयादशमीचा आणि तेव्हापासूनच आपट्याच्या पानांना सोन्याचं प्रतीक म्हणून वाटण्याची प्रथा सुरू झाली. याशिवाय या परंपरेमागे एक ऐतिहासिक संदर्भही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे मोहिमांवरून परतताना शत्रूचा प्रदेश जिंकून सोन्या नाण्याच्या रूपात संपत्ती घरी आणत असत. त्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून ही लूट देवासमोर ठेवली जाई आणि वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेतले जात. याच विजयी परंपरेची आठवण म्हणून आजही दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून लुटली जातात. ही पानं केवळ सुवर्णांचं प्रतीक नसून समृद्धी, ज्ञान आणि सद्भावनेचं प्रतीक आहेत. आपट्याच्या पानातून तेजतत्व वातावरणात शुद्धता निर्माण करते आणि आनंद तसेच स्नेहबंध वाढवते, अशी ही धार्मिक मान्यता आहे. तर दसऱ्याला आपट्याची पानं देण्यामागे केवळ परंपरा नाही, तर विजय, त्याग, दानशूरता आणि समृद्धीचा गहन अर्थ दडलाय. पुढच्या वेळी तुम्ही आपट्याची पानं द्याल तेव्हा या पावन परंपरेचा अर्थ नक्की आठवा. याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.